Hello everyone. The next point here is sum not. आता sum not साठी जर त्यांनी तुम्हाला एक स्टेटमेंट दिली or a statement which is given to you for sum not which says sum A is not B. आता जर sum A is not B ही स्टेटमेंट दिली तर याची व्हेन डायग्राम कशी येणार याला एक पहिले आपला बेसिक एक्झाम्पल देऊ क्लास म्हटलं सम स्टुडंट्स आर नॉट वेअरिंग स्पेक्स. काही मुलं हे स्पेक्स घालत नाहीये या केसमध्ये, तर काही घालू शकतात, ती पण एक पॉसिबिलिटी होऊ शकते. तर ह्या केसमध्ये सम नॉटची ऍक्च्युअल डायग्राम कशी असणार बघा. दे हॅव सेड सम A is not B, so I can say if this is A and this part or some part of A will not be B. Remember point here, no A is B ही डायग्राम आणि सम A is not B ही डायग्राम हे दोन्ही वेगवेगळे आहेत. इथे कोणताच एक कधीच बी होणार नाही. इथे त्यांना म्हणायचं आहे A चा असं काही पार्ट आहे, सम पार्ट ऑफ A will not be B. Remember this point. आता त्यांनी म्हटलंय सम A is not B, तो सम माइट से सर दिस पार्ट विल बी देयर. A चा असा काही पार्ट आहे जो कधीच बी होणार नाही. दिस माइट बी केस. एग्रीड. कोणी म्हणतं अजून एक पॉसिबल केस होऊ शकते. तुम्ही म्हणता की काही A हा B नाहीये तर काही A हा B होऊ शकतो. Some students are not wearing spec, some might wear spec. So say this might be a case. Say this is A and this is B, and this portion of students is not wearing spec, or some A is not B. This part of A is not B. Agreed? कोणी म्हणतं असं होऊ शकतं तर आपण एक ऑल ची डायग्राम मध्ये पण सांगू शकतो. पार्ट आहे. Say this is your first, this is second, third might be. Say this is A, this whole part is A, and here comes B. So I can say this part of A, this part of A will not be B. Agreed? आता या केस मध्ये जर सम नॉट चा विचार केला तर या केस मध्ये we have three diagrams of sum not. आता out of these three कोणती तरी एक ओरिजिनल पाहिजे. So rather than finding the original, we'll eliminate the possibilities. त्यांनी म्हटलंय काही A चा पार्ट तुम्हाला B नकोय. त्यांनी असं कुठे म्हटलंय का काही A चा पार्ट तुम्हाला B पाहिजे? येस, नाही म्हटलंय. सो आय कॅन से दिस बिकम्स युअर पॉसिबिलिटी नंबर 1. त्यांनी असं तुम्हाला म्हटलंय का ऑल B is A? हॅव जस्ट सेड ऑल B is A? नो. सो दिस बिकम्स अगेन अ पॉसिबिलिटी नंबर 2. हियर पॉइंट इज इम्पॉर्टंट. ही जी डायग्राम आहे सेकंड नंबरची ती ऍक्च्युअली ओनली फ्यू ची डायग्राम आहे. we'll be discussing this point further. फक्त सध्या सांगतो की ओनली फ्यू ची ही एक डायग्राम आहे जी ओरिजिनल केस मध्ये आपण बघणार. दिस इज पॉसिबल केस. आता या केस मध्ये whenever a statement says sum A is not B, you will be drawing this one is your original diagram. काही A चा पार्ट हा B नाहीये. आता आपला कन्सेप्ट बघा एक्झाम मध्ये कसं करणार. जर तुम्हाला ह्याच डायग्राम मध्ये this diagram and this diagram ची ओरिजिनल डायग्राम कन्क्लुजन दिले आणि हे कन्क्लुजन जे आपण डिस्कस करतो ना हे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सेम राहणार. फक्त मला पॉइंट ऍड करायचा आहे या केस मध्ये की जेव्हा पण आपण कंडिशन बघू ह्याचे ना पॉइंट्स रिमेंबर नीट ठेवा की या केस मध्ये म्हणायचं आहे जर त्यांनी म्हटलं तुम्हाला या केस मध्ये सम A is B, इफ दे हॅव सेड सम A is B, सम चा अर्थ काय झाला या केस मध्ये कॉमन. A आणि B मध्ये कोणता पार्ट कॉमन दिसतोय का? नाही. आन्सर विल बी फॉल्स. जर त्यांनी म्हटलं तुम्हाला या केस मध्ये ऑल A is B, all A is B, सगळा A हा B मध्ये जाईल का? हा पार्शियल पार्ट त्याला जाऊ देणार आहे का? नाही. तर इन दिस केस दिस इज आल्सो फॉल्स. थर्ड तुम्ही सांगा. त्यांनी म्हटलंय ऑल B is A, सगळा B हा A मध्ये जाऊ शकतो का? जर तुम्ही जी पॉसिबल केस ड्रॉ करताय तर तुमच्याकडे स्टेटमेंट इव्हॅल्युएट झालेली पाहिजे. सो आय कॅन से आय कॅन ड्रॉ दिस पॉसिबल केस. सो दिस इज A, दिस इज B, this partial part of A that is sum not. काही A चा पार्ट हा B नाहीये तर माझ्याकडे स्टेटमेंट कुठे व्हॅलिड झाली आहे का? परत म्हणतो की पॉसिबल केस आहे ऑल B can be A. सगळं B हा A मध्ये जाऊ शकतो का? 100% जाऊ शकतो. पॉसिबल केस आहे. सो इन दिस केस आन्सर इज ट्रू. आता आपल्या लँग्वेज मध्ये कसं लक्षात ठेवा हा जो शेडेड रीजन आहे हा अनशेडेड मध्ये कधी जाणार नाही. हा जो शेडेड पार्ट आहे तो कधीही अनशेडेड मध्ये जाणार नाही. पण जो हा अनशेडेड पार्ट आहे तो कधीही शेडेड मध्ये जाऊ शकतो. दिस वन इज अ पॉसिबल केस. सिमिलरली जर त्यांनी म्हटलं तुम्हाला फोर्थ कंडिशन
which says sum A can be B. Sum A can be B. तर तुम्ही परत जी ओरिजिनल डायग्राम मध्ये पॉसिबिलिटी ओनली फ्यूजी तुम्ही करू शकता की दिस पार्ट ऑफ A सम नॉट. तर या केस मध्ये काही A चा पार्ट B होऊ शकतो, तरी माझ्याकडे A चा असा काहीतरी रिजन राहणार आहे जो कधी B मध्ये जाणार नाही. तो सम A इज नॉट B ही पण एक पॉसिबल केस आहे आणि ही एक पॉसिबल केस आहे. याच्यामध्ये A चा काही पार्ट B मध्ये जाऊ शकतो. तर इन दिस केस पॉसिबिलिटी मध्ये आन्सर इज ट्रू. I hope this point is clear to you. It is very very important. Always remember sum not चे तुमचे तीन डायग्राम बनणार आहे. This one is your original. These two will be your possible case. Possible case में सगळा B जो आहे तो A मध्ये जाऊ शकतो आणि A चा जो हा काही पार्ट आहे हा B मध्ये जाऊ शकतो. सगळा A हा B मध्ये जाणार आहे का? तर लक्षात कसं ठेवायचं परत एकदा रिपीट करतो. सगळा A B मध्ये जाणार नाही. जो शेडेड रीजन आहे तो कधीही अनशेडेड मध्ये जाणार नाही, पण अनशेडेड पार्ट कॅन गो इन शेडेड रीजन. पार्ट क्लियर इथपर्यंत. आता याच्यावर एक एक्झाम्पल घेऊ, बघू तुमचा कन्सेप्ट क्लियर आहे. लेट्स डिस्कस सम नॉट केस हियर. स्टेटमेंट सेज some shirts are trousers, that is काही part common पाहिजे, and no trouser is helmet. Okay, very simple. हा क्वेश्चन जर तुम्हाला आला नाही या केस मध्ये सॉल्व्ह करताना याच्यामध्ये ना तुमचा एक बेसिक क्लियर होईल की सम नॉटच्या वेळेस काउंटर कसं करतात किंवा डायरेक्टली आन्सर कसं फाइंड करतात. त्यांनी म्हटलं तुम्हाला सम शर्ट्स आर नॉट ट्राउझर्स. आता सम शर्ट्स आर नॉट ट्राउझर्स त्यांनी म्हटलंय, तर तुम्ही याला काउंटर करू शकता की सम शर्ट्स कॅन बी ट्राउझर्स कंडिशन वाइज. पण मला सांगा, तर सम शर्ट्स आर ट्राउझर्स, सम शर्ट्स आर नॉट ट्राउझर्स म्हणताय तुम्ही या केस मध्ये, तर शर्ट्स आणि ट्राउझर्स मध्ये कुठे निगेटिव्ह कंडिशन दिसते का तुम्हाला? निगेटिव्ह कंडिशन ट्राउझर आणि हेल्मेट बद्दल आहे. शर्ट्स आणि ट्राउझर्स साठी कुठे निगेटिव्ह कंडिशन आहे का? नाही. तरी त्यांनी विचारली आहे, तर ती नो असू द्या, सम नॉट, ओनली फ्यू, जे आपलं निगेटिव्ह पॅरामीटर आहे, डायरेक्टली आन्सर विल बी आता सम शर्ट्स आर नॉट हेल्मेट. आता पुढे मग सर शर्ट्स आणि हेल्मेट मध्ये पण निगेटिव्ह कंडिशन आहे. थोडे डोळे मोठे करा. शर्ट्सचा काही पार्ट जो ट्राउझर सोबत कॉमन आहे त्याची निगेटिव्ह कंडिशन हेल्मेट सोबत आहे. म्हणजे हा जो पार्शियल पार्ट आहे, कोणता पार्शियल पार्ट? शर्ट्स आणि ट्राउझर मधला जो कोणता पार्शियल पार्ट आहे तो या केस मध्ये हेल्मेट सोबत बॅरियर मध्ये बसणार. एकदा सांगतो परत बघा. जेव्हा तुम्ही सम नॉटला काउंटर करताय तर सम नॉटला आपण काउंटर करू शकतो ऑलच्या पॉसिबिलिटी. तुम्ही नो ला काउंटर करतात समच्या पॉसिबिलिटीने, तुम्ही सम नॉटला काउंटर करतात ऑलच्या पॉसिबिलिटीने, व्हिच मीन्स ऑल शर्ट्स कॅन बी हेल्मेट. सगळे शर्ट्स हे हेल्मेट होऊ शकतात का? मला सांगा, सगळे शर्ट्स जर हेल्मेट मध्ये गेले तर जो हा कॉमन पार्ट ट्राउझर सोबत आहे तोही घेऊन जातील, त्यांना अलाउड आहे का? नाही. तर या केस मध्ये ऑलची पॉसिबिलिटी या केस मध्ये फॉल्स. हे जर फॉल्स आहे तर कंडिशन मध्ये आन्सर विल बी ट्रू. पार्ट क्लियर इथपर्यंत. त्यांनी म्हटलंय सम शर्ट्स आर नॉट हेल्मेट. सम शर्ट्स आर नॉट हेल्मेटला आपण कशाने काउंटर करू? ऑल शर्ट्स कॅन बी हेल्मेट. सगळे शर्ट्स हे हेल्मेट मध्ये बसतील का? नाही. रिझन हा कॉमन पार्ट. ऑलची पॉसिबिलिटी फॉल्स, सम नॉटच्या केस मध्ये आन्सर इज ट्रू. आता इथे ना एक पार्ट मला ऍड करायचा आहे. समजा एखादी स्टेटमेंट ही ऑलरेडी ट्रू आहे. इफ द स्टेटमेंट इज ऑलरेडी ट्रू स्टिल इट्स पॉसिबिलिटी इज बीइंग आस्क्ड, तर मग त्या केस मध्ये आन्सर काय होईल? से माय नेम इज यश, दिस इज अ कंडिशन. आणि कन्क्लुजन मध्ये आणि मी तुम्हाला म्हणतो माय नेम इज यश इज अ पॉसिबिलिटी. जर एखादी स्टेटमेंट ही ऑलरेडी ट्रू आहे तरीही तुम्ही त्याची पॉसिबिलिटी विचारताय तर ह्या केस मध्ये आन्सर विल बी फॉल्स. दॅट मीन्स जर मी तुम्हाला म्हटलं असतं सम शर्ट्स आर नॉट हेल्मेट इज अ पॉसिबिलिटी, तर कंडिशन मध्ये आन्सर इज ट्रू, तर पॉसिबल केस मध्ये आन्सर विल बी फॉल्स. असे क्वेश्चन्स आपण ओनली फ्युचर वेस बघू. वाट क्लियर आहे पण. द नेक्स्ट क्वेश्चन इज सम नॉट केस. आता सम नॉट जर तुम्हाला स्टेटमेंट मध्ये आली तर मग कोणत्या कंडिशन्स पॅरामीटर असतील एकदा बघू. They have said sum A is not B, sum B is not C, and all D, that is Delhi, is C, that is Chennai. आता परत एक गोष्ट रिपीट करतो. नो A is B ची डायग्राम अशी असणार आहे. सम A is not B ची ही असणार आहे. कन्फ्यूज होऊ नका. हा पार्शियल बॅरियर आहे A चा. एक्सप्लेनेशन ज्यांना क्लिअर नाही परत एकदा बघा. मागच्या व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन केले मी या केस मध्ये की A चा काही पार्ट हा B मध्ये जाणार नाही. फक्त काही पार्ट, जो उरलेला अनशेडेड पार्ट आहे तो जाऊ शकतो. A चा काही पार्ट B मध्ये जाणार नाही, B चा काही पार्ट C मध्ये जाणार नाही. हे पार्ट लक्षात राहू दे. नाउ दे हॅव सेड ऑल A कॅन बी B.
सगळं ए जर बी मध्ये गेला तर हा जो शेडेड रिजन आहे तोही घेऊन जातील. अलाउड आहे का त्यांना? नाही. तर या केस मध्ये आन्सर इज फॉल्स. नाउ यू हॅव टू टेल मी इफ ऑल ए कॅन बी बी इज फॉल्स तर सम ए इज नॉट बी हे काय पाहिजे? इफ ऑल ए कॅन बी बी जर फॉल्स आहे तर सम ए इज नॉट बी हे काय पाहिजे? बरोबर एकदा काय वाटतं तुम्हाला? सम ए इज नॉट बी काउंटर कसं करणार? ऑल ए कॅन बी बी. ऑल ए कॅन बी बी काय झालं केस मध्ये? फॉल्स. तर सम नॉट मध्ये आन्सर इज ट्रू. नेक्स्ट त्यांनी म्हटलंय ऑल बी कॅन बी ए. सगळं बी हा ए मध्ये जाऊ शकतो का? आता कोणी म्हणेल सर मग ए चा जो बॅरियर आहे त्याचं काय करायचं? मला सांगा ए चा जो बॅरियर आहे एक पॉसिबल केस मध्ये मी बी ला एक डायग्राम ड्रॉ करू शकतो ना. ए चा काही पार्ट बी मध्ये नाही. व्हॉट क्लिअर? So if all A can be B is false, तो all B can be A, answer will be true. कारण की A चा बॅरियर B सोबत आहे पार्शियल. B चा बॅरियर आहे का A सोबत? नाही. A चा काही पार्ट B मध्ये कधीच जाणार नाही. आपला शेडेड आणि शेडेड रिजनचा कन्सेप्ट. कोणी म्हणतात मग इथे पण शेडेड पार्ट आहे. त्यांनी डायरेक्टली जीव द्या. हा जो शेडेड रिजन आहे तो C सोबत आहे. त्यांना म्हणायचं आहे A चा काही पार्ट हा B मध्ये जाणार नाही. तर सगळं B हा A मध्ये जाऊ शकतो. त्यांनी म्हटलंय नेक्स्ट सम सी इज बी इज अ पॉसिबिलिटी. काही सी चा पार्ट हा बी मध्ये जाऊ शकतो का? जसं सगळा बी हा ए मध्ये गेला सगळा सी पण हा बी मध्ये जाऊ शकतो. तर सगळा जाऊ शकतो म्हणजे काही पार्ट पण जाऊ शकतो. तर या केस मध्ये आन्सर इज. नेक्स्ट त्यांनी म्हटलंय सम बॉम्बे इज नॉट दिल्ली. सम बी इज नॉट डी. काउंटर कसं करणार आहे? ऑल बॉम्बे कॅन बी दिल्ली. सगळा बॉम्बे जर दिल्ली मध्ये गेला तर हा जो बॅरियर आहे बी चा सी सोबत तो त्याला घेऊन जाणार आहे. त्याला अलाउड आहे का? नाही. थोडी लेवल इथे वाढवा. ऑल बी कॅन बी डी म्हटलंय तर सगळं बी हा डी मध्ये जाईल का? नाही. ऑल ची पॉसिबिलिटी फॉल्स. सम नॉट मध्ये आन्सर विल बी ट्रू. आता तुमचं पार्ट इथे सम बी इज नॉट डी. जर हे ट्रू आहे तर सम बी इज नॉट डी इज ए पॉसिबिलिटी. आन्सर काय पाहिजे मग? दॅट इज फॉल्स. कारण की स्टेटमेंट इज ऑलरेडी ट्रू. आता कोणी म्हणत सर तुम्ही म्हणताय की पॉसिबिलिटी फॉल्स असेल कारण की स्टेटमेंट जर ट्रू असेल तर एखादी कंडिशन जर ट्रू असेल तर मग असं का नाही होऊ शकत की जर एखादी कंडिशन फॉल्स आहे तर पॉसिबिलिटी मध्ये ट्रू होऊ शकतं का? त्यासाठी हे एक्झाम्पल घेतलंय मी. तर थोडं थंड घ्या. त्यांनी म्हटलं नो ए इज डी. मला सांगा ए आणि डी मध्ये बॅरियर दिसतंय का तुम्हाला कुठे? कोणी म्हणा सर हा पार्शियल परत तोच रिपीट करतो. ए चा पार्शियल बी सोबत आहे बी चा पार्शियल सी सोबत आहे. डी आणि ए मध्ये बॅरियर आहे का? नाही. डायरेक्टली आन्सर इज फॉल्स. मला सांगा जर याला डायरेक्टली तुम्ही फॉल्स न करता पॉसिबल केस घेतली असेल कसं घेतलं असतं? काउंटर मध्ये नो ला कशाने काउंटर करू शकतो आपण? समच्या पॉसिबिलिटी. काही ए चा पार्ट हा डी मध्ये जाऊ शकतो ना. मी बॅरियर दाखवताना ए ला मी इथे पण टाकू शकतो. काय प्रॉब्लेम? किंवा डी ला तिथे टाकू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही पॉसिबल केस मध्ये. तर समची पॉसिबिलिटी ट्रू नो मध्ये डायरेक्टली आन्सर इज फॉल्स. आता मला तुम्ही नीट सांगा हा पार्ट नीट कन्सेप्ट पहिले बघून घ्या मग सांगा. त्यांनी म्हटलं नो ए कॅन बी डी. मला सांगा जर नो ए कॅन बी डी म्हणताय तर ए आणि डी मध्ये बॅरियर तर तसं नाही. डायरेक्टली आन्सर इज फॉल्स. त्यांना म्हणायचंय की बॅरियर येऊ शकतो का? 100%. जर त्यांच्यामध्ये बॅरियर नाहीये आणि त्यांच्यामध्ये कोणताही पार्ट कॉमन नाहीये तर बॅरियर याची पॉसिबिलिटी आहे. जर तुम्ही म्हणताय की सर दोन व्हेरिएबल्स आहेत त्यांच्यामध्ये कोणताच पार्ट कॉमन नाही तर त्यांच्यामध्ये भांडण किंवा बॅरियर येऊ शकतं पॉसिबिलिटी केस मध्ये. तर त्या केस मध्ये आन्सर इज ट्रू. हे दोन्ही पार्ट ना नीट समजून घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट केस मध्ये आहे. एखाद्या एक्झाम मध्ये ना कंडिशन वाईज जर विचारलं ओनली फ्यू मध्ये तर असे क्वेश्चन विचारू शकतो. Not clear? Okay, the next question is some cars are not trucks, some trucks are not buses. ठीक आहे. फर्स्ट कन्क्लुजन त्यांनी म्हटलं तुम्हाला some cars are not buses. तुमच्याकडे तो पॉइंट आता कार्स आणि बसेस मध्ये कुठेही निगेटिव्ह कंडिशन आहे का? दिसतंय का निगेटिव्ह कंडिशन कार्स आणि बसेस मध्ये? नाही. तरी निगेटिव्ह कंडिशन विचारते. डायरेक्टली आन्सर काय पाहिजे केस मध्ये? फॉल्स. सम मध्ये त्यांनी तुम्हाला ऑल विचारलंय. ऑल नॉट नाही ऍक्च्युअली ऑलच पाहिजे. ऑल बसेस आर कार्स. सम मध्ये ऑल विचारलं डायरेक्टली आन्सर इज फॉल्स. आता या केस मध्ये व्हेरिएबल तुमचे सारखे दिसतात का? बघा एकदा कार्स बसेस व्हेरिएबल तर सारखे आहेत. व्हेरिएबल्स आर सेम. कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली फॉल्स. इट हॅज अ पेअर ऑफ ऑल अँड सम नॉट. तर मग ते इधर और झालं पाहिजे. इधर और एक नायदर और एकदा बघा बरं. मला वाटतंय नायदर और. बघा का नायदर और वाटतंय तुम्हाला या केस मध्ये? येस एव्हरीवन. रिझन काय वाटतंय? बिकॉज व्हेरिएबलच्या पोझिशन सेम आहेत का? नाही. जर व्हेरिएबलच्या पोझिशन सेम नाही तर ह्या केस मध्ये इट बिकम्स नायदर नॉर. जे म्हणतात सर 5 पैकी 4च बरोबर आले 5 पैकी 3च बरोबर आहे त्यांचा रिझन तोच असतो. कन्सेप्ट सगळ्यांची क्लिअर आहे.
बाहेर जा सगळ्यांचे कन्सेप्ट तुम्हाला भेटेल, क्लिअर आहे, काहीच मोठी गोष्ट नाही कन्सेप्ट क्लिअर करणं. फक्त मला हे म्हणायचं आहे की एक्झाम मध्ये ते चाललं पाहिजे डोकं, की ह्या केस मध्ये कन्सेप्ट तुम्ही शिकलेले आहेत ते कन्सेप्ट वाईज तुम्हाला आन्सर बरोबर भेटतंय पार्ट क्लिअर करून. तर व्हेरिएबलच्या पोझिशन पण सेम लागतील हे पार्ट लक्षात राहू द्या.